नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखनातील पत्रलेखन हा प्रकार अभ्यासणार आहोत. पत्रलेखन ही एक कला आहे. आपल्या मनातले भाव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच आपल्या भावना विचारांचे चांगल्या भाषेत संक्रमण करण्याचे पत्र हे एक उत्तम लिखित साधन आहे. तुम्ही मागील वर्षीही पत्रलेखन या घटकाचा अभ्यास केलेला आहे. ते पत्रलेखन तुम्ही पारंपरिक पद्धतीने करीत होता. आता तुम्ही तंत्रज्ञान युगात वावरत आहात. संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, मेल याद्वारे तुमची तंत्रज्ञानाशी गट्टीही झाली आहे. पत्रलेखनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. यापुढील काळात तुम्हाला मेल पाठवण्याचे तंत्र अवगत करावे लागणार आहे. म्हणूनच यावर्षी आपण पत्राचे प्रारूप हे नवीन तंत्रज्ञानानुसार मेल पाठवण्याच्या पद्धतीनुसार लक्षात घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण खालील पत्रप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. पत्रप्रकारांचे 2 प्रकार पडतात. एक अनौपचारिक पत्र व दुसरं औपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र म्हणजे आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण किंवा कोणीही आप्त मित्र यांना उद्देशून लिहिलेली जी पत्र असतात त्यांना अनौपचारिक पत्र असे म्हणतात. पण तुम्हाला माहीतच आहे की इंटरनेट, संगणक, मोबाईल यामुळे आता आपण जलद गतीने आपल्या आप्तस्वकीयांशी संवाद साधू शकतो आणि त्यामुळे साहजिकच पत्र लिहिणं किंवा पत्रामधून त्यांच्याशी संवाद साधणं हा प्रकार तसा कमीच झालेला आहे. औपचारिक पत्र यामध्ये आपण यावर्षी 2 पत्र प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे मागणी पत्र आणि दुसरं म्हणजे विनंती पत्र. कार्यालयीन व व्यावसायिक जे पत्र असतं याला औपचारिक पत्र असं म्हणतात. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही अडचणी येतात आणि ह्या अडचणी आल्यानंतर आपण त्या सोडवण्यासाठी म्हणून ज्या खाजगी कंपन्यांना, कार्यालयाला किंवा जिथे आपल्याला ती तक्रार नोंदवायची आहे त्या ठिकाणी पत्र लिहितो त्यांना औपचारिक पत्र असे म्हणतो. कधी कधी असं होतं की आपली कामे कोणालाही त्रास न होता बिनचूक व त्वरेने होण्यासाठी अशी पत्र आपल्याला लिहावी लागतात. त्यांची एक रूपरेषा ठरलेली असते. शिष्टाचाराचे नियम त्यामध्ये आपल्याला पाळावे लागतात. ही पत्र लिहत असताना त्यात पाल्हाळ, फापट पसारा नको असतो आणि त्यामुळे आपल्या नेमकं काम काय आहे हे अत्यंत थोडक्यात व स्पष्टपणे आपल्याला त्या पत्रात लिहायचं असतं. शिवाय आपण अनौपचारिक पत्रामध्ये मित्रांना किंवा नातेवाईकांना जसं सलगी व्यक्त करतो तशी सलगी ही औपचारिक पत्रामध्ये व्यक्त करायची नसते. मग औपचारिक पत्र जे आहे हे लिहिताना आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे तेही लक्षात घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण तंत्रज्ञानानुसार मेल पाठवण्याच्या पद्धतीचा सराव करणार आहोत आणि त्यामुळे औपचारिक पत्रामध्ये आपल्याला पत्राच्या वरच्या भागात श्री वगैरे शुभदर्शक काहीही लिहिण्याची गरज नाही किंवा आपली ओळख पटवणारा कोणताही मजकूर किंवा खूण तिथे आपण लिहू नये. पत्राची सुरुवातच आपल्याला काय करायची आहे तर डाव्या कोपऱ्यात दिनांकाने करायची आहे. आपल्याला पत्र लिहित असताना समासाच्या एकाच बाजूने पत्र लिहायचं आहे. प्रेषक व प्रती यांचे पत्ते हे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्येच दिलेले असतील व आपल्याला तेच पत्ते उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आहेत. जर पत्ता दिलेला नसेल तरच फक्त आपल्याला पत्ता काल्पनिक लिहावा लागेल. प्रेषक व प्रती यांची नावे दिलेली असतील तर आपल्याला तीच लिहायची आहे. जर नावं दिलेली नसतील तर मग तुम्ही अ, ब, क किंवा त्या प्रकारची अक्षरं लिहू शकता, परंतु सही वगैरे करण्याची आवश्यकता नाही. औपचारिक पत्रामध्ये मायना लिहिल्यानंतर
त्यानंतरची जी ओळ आहे तिथे विषय लिहावा. संदर्भ द्यायचा असेल तर तो विषयानंतरच्या ओळीमध्ये लिहावा आणि त्यानंतरच्या ओळीत आवश्यकतेनुसार महोदय किंवा महोदया हे संबोधन लिहिले गेले पाहिजे. त्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आहे. त्यानंतरच्या ओळीमध्ये मजकूर लिहायला सुरुवात करा आणि पत्राचा जो शेवट आहे तिथे आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी या शब्दांनी शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ ब क किंवा जे नाव प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असेल किंवा जो पत्ता दिलेला असेल त्याप्रमाणे नाव व पत्ता लिहावा. तर मित्रांनो, या भागामध्ये आपण केवळ मागणीपत्र अभ्यासणार आहोत आणि म्हणून आपण मागणीपत्रासंबंधीची माहिती जाणून घेऊया. मागणीपत्र म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिले गेलेले पत्र म्हणजे मागणीपत्र होय. मागणीपत्र जे आहे हे मागणीपत्र आपण लिहित असताना वेगवेगळ्या प्रकारची मागणी असू शकते. उदाहरणार्थ शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी किंवा आपल्याच पाठ्यपुस्तकामध्ये जो नमुना दिलेला आहे त्याप्रमाणे पुस्तकालयातून तुम्हाला वैयक्तिक काही पुस्तकं मागवायची आहे म्हणून तुम्ही मागणीपत्र लिहू शकता. प्रयोगशाळेतील साहित्य मागवण्यासाठी मागणीपत्र लिहू शकता किंवा शालेय स्टेशनरीची मागणी किंवा एखाद्या मंगल कार्यालयामधील कॅटरेसची मागणी, अशा वेगवेगळ्या कारणांनी आपण मागणीपत्र जे आहे ते लिहू शकतो. अगदी रक्तदान शिबिरासाठी आवश्यक असणाऱ्या एखाद्या रक्तगटाची मागणी यासाठी सुद्धा पत्र लिहिता येऊ शकेल. मागणीपत्र हे औपचारिक पत्र असल्यामुळे आपल्याला काही संकेत पाळावे लागतील की पत्र अगदी थोडक्यात आणि अत्यंत नेमकेपणाने लिहावं लागेल. त्याची जी भाषा आहे ती सौजन्यपूर्ण अशी असेल आणि पत्रामध्ये विनंतीची भाषा वापरलेली असेल. मात्र पत्राच्या केंद्रस्थानी मात्र आपण मागणी असंच लिहिणार आहोत, कारण या ठिकाणी ही विनंती नाही आहे तर मागणीपत्र आहे. त्यामुळे आपण तिथे आपल्या पुस्तकांची किंवा आपल्या स्टेशनरींची किंवा प्रयोगशाळेतील साहित्यांची, क्रीडा साहित्यांची जी मागणी तुम्ही करत आहात त्या मागणीविषयीच आपल्याला विषयामध्ये लिहायचं आहे. तर मागणीपत्रांची कोणकोणती वैशिष्ट्य आहेत तीही आपण बघूया. मागणीपत्र जे आहे या मागणीपत्रामध्ये पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते. उदाहरणार्थ मी एका स्टेशनरीवाल्याकडनं पुस्तकं मागवते आहे. मला जो काही पोस्टाचा खर्च येणार आहे किंवा VP द्वारे जर ते काही पार्सल माझ्याकडे येणार असेल तर ते सोडवून घेतल्यानंतर पैसे पूर्ण देण्याची माझी तयारी आहे, तो मोबदला देण्याची माझी तयारी आहे. तर या ठिकाणी मागणी जो काही आहे त्यानुसार आपण योग्य तो मोबदला देण्याची सुद्धा तयारी त्या ठिकाणी दर्शवतो. दुसरं म्हणजे पैशाच्या बदल्यामध्ये वस्तू आणि सेवा हा जो काही व्यवहार आहे हा व्यवहार आपण करत असताना यामध्ये केवळ व्यावहारिक भाग आहे, भावनेचा त्या ठिकाणी अंश नाही. जर मला 20% सवलत मिळत आहे तर 20% सवलत याप्रमाणे जो काही हिशोब होईल तो बरोबर आहे किंवा नाही हे मी काय करणार आहे, व्यावहारिक हेतूने चोखपणे बघणार आहे. यामध्ये कमी जास्त जर काही झालं तर त्यासाठी आपल्याला तक्रारही करता येणार आहे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे वस्तूंचा दर्जा, ज्याची आपण मागणी केलेली आहे त्या वस्तूंचा दर्जा हा चांगलाच असला पाहिजे. किंवा जर आपल्याला विक्रीनंतर काही सेवा दिलेली असेल, उदाहरणार्थ आपण काही वस्तू मागवलेल्या आहेत आणि त्याच्यावर जर समजा गॅरंटी किंवा वॉरंटी आहे परंतु ती वस्तू जर तेवढी दर्जेदार नसेल तर त्यासंबंधी आपण तक्रार करू शकतो. त्यामुळे वस्तूंचा दर्जासुद्धा तिथे चांगला असणं अपेक्षित आहे. आणि याशिवाय जो काही व्यवहार मागणीपत्रामध्ये ठरलेला आहे की
ज्याप्रमाणे मागणी केलेली आहे त्या पद्धतीने ती वस्तू जी आहे ती आपल्यापर्यंत पोचणं ही गोष्ट अपेक्षित आहे. तर मागणीपत्रामध्ये औपचारिकतेचा भाग अधिक आहे. मागणीपत्राची भाषा ही विनंतीची असली तरीसुद्धा केंद्रस्थानी मागणीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागणीपत्रामधील भाषा ही सौजन्यपूर्णसुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण औपचारिक पत्राचा जो काही प्रारूप आहे हे आधी समजून घेऊया की कशा पद्धतीने आपण हे मेल जे आहे ते पाठवणार आहोत. म्हणजे त्या प्रारूपानुसारच आपण पुढील जी काही पत्र आहेत ते लिहू शकणार आहोत. मित्रांनो, पत्राचे प्रारूप नमुना बघा. डावीकडे समासाला लागून आपण दिनांक लिहिलेली आहे. त्याच्या खालीच थोडं अंतर सोडून प्रति, त्याच्या खालच्या ओळीत माननीय, त्यानंतर खाली अंतर सोडून विषय, त्यानंतर महोदय, त्यानंतर मुख्य मजकूर आणि शेवट जो आहे तो आपला, आपली, त्याच्या खाली पत्ता आणि त्यानंतर पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि ईमेल ID एवढं आपल्याला लिहायचं आहे. तर संपूर्ण पत्राच्या प्रारूपामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आता 8वी 9वीमध्ये ज्याप्रमाणे आपण पत्र लिहत होतो, उजवीकडे पत्ता, दिनांक आणि डावीकडे पुन्हा प्रति, मायना, मधोमध विषय असं काहीच आपण लिहत नाही आहे. तर डाव्या बाजूला आपण पूर्णपणे समासाला लागून एकाखालोखाल एक दिनांक, प्रति, माननीय, विषय, महोदय, आपला, पत्ता हे सगळे आपण एकाखालोखाल एक लिहिले गेलेले आहे. आणि त्याप्रमाणेच आपलं पत्राचं प्रारूप असणं आवश्यक आहे. हे पत्राचं प्रारूप सगळ्या विद्यार्थ्यांनी आधी योग्य प्रकारे लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण जी नमुना कृती अभ्यासणार आहोत ती आपल्याच पाठ्यपुस्तकातील आहे. तर खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. वाचनम हितकारम, आनंद पुस्तकालय, 102 विकासनगर, गाळा नंबर 2, जालना. दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास आकर्षण, कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत. वेळ सकाळी 10 ते रात्री 8, सोमवारी बंद. सवलत दिनांक 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर. हा आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेला आहे तर जाहिरात दिलेली आहे. आणि बरोबर त्याच्या खालीच आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, 2 प्रश्न दिलेले आहे. एक आहे रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा. आता इथे स्पष्ट उल्लेख आहे मागणी करणारे पत्र लिहा, याचा अर्थ हे मागणी पत्र आहे. आणि दुसरा विषय दिलेला आहे शालेय भांडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहा. विनंती करणारे पत्र असा स्पष्ट उल्लेख आहे, याचा अर्थ हे विनंती पत्र आहे. या भागात आपण मागणी पत्राचा अभ्यास करणार आहोत, म्हणून आपण मागणी पत्रच इथे अभ्यासणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण पत्राला सुरुवात कशा पद्धतीने करणार आहोत. प्रारूप अतिशय चांगल्या प्रकारे तुमचं आकलन झालेलं असेल तर पत्र लिहिताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पत्राचा नमुना तुम्ही वाचल्याबरोबर सगळ्यात आधी तर पहिल्या ओळीत दिनांक लिहायची आहे. लक्षात घ्या या ठिकाणी की 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर ही त्या ठिकाणी सवलतीची दिनांक दिलेली आहे. आणि तुमची परीक्षा जर मार्च किंवा एप्रिलमध्ये असेल तर तुम्ही मार्च आणि एप्रिलची जर तारीख घातली तर तुम्हाला सवलत मिळणार नाही. याचा अर्थ आपण नमुनामध्ये जे काही आपल्याला दिलेलं आहे त्यातील दिनांकसुद्धा लक्षात घेतली पाहिजे. तर ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे काही पत्रावर तारीख लिहिणार आहोत किंवा आपण पत्रावर ज्या काही गोष्टी लिहिणार आहोत त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे हेही लक्षात घ्या. सवलत दिनांक 1 नोव्हेंबर आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की
1 नोव्हेंबर, मग त्याच्या आधीचा महिना कोणता आहे? ऑक्टोबर. मग आता ऑक्टोबर महिन्यातील साधारण एक कोणती तरी तारीख तुम्ही निवडा आणि ती तारीख तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ समजा मी असा विचार करते की 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर ही सवलतीची जर दिनांक असेल तर मी या ठिकाणी 1 नोव्हेंबर हीच तारीख लिहिते आणि म्हणून मी इथे तारीख लिहिलेली आहे 1 नोव्हेंबर 2021, कारण या ठिकाणी कुठेही साल दिलेलं नाही. त्यानंतर प्रति लिहिलेलं आहे आणि प्रति लिहिल्यानंतर खाली लिहिलेलं आहे माननीय. आता ह्या ठिकाणी पुस्तकालयाच्या व्यवस्थापकाला मला पत्र लिहायचं आहे म्हणून मी इथे महोदय असं न लिहिता माननीय व्यवस्थापक असं लिहिलेलं आहे. त्यानंतर हे जे काही आपल्याला नमुना दिलेला आहे या नमुन्यावरून आपली दृष्टी हलवायची नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, पहिल्या ओळीपासून सतत आपलं लक्ष असलं पाहिजे. पहिल्या ओळीमध्ये वाचनम हितकारम लिहिलं आहे आणि बरोबर त्याच्या खालीच आनंद पुस्तकालय आणि त्याचा पत्ता दिलेला आहे. मग आता मला पत्र कोणाला पाठवायचं आहे हेही मला समजलेलं आहे. मी लगेचच इथे पत्ता लिहिलेला आहे, आनंद पुस्तकालय 102 विकासनगर, गाळा नंबर 2, जालना. पत्र जे आहे हे जालना या ठिकाणी जाणार आहे. याचा अर्थ जी काही सवलत मला ज्या दुकानातून मिळणार आहे ते जालन्याचं स्थळ आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे विषय. विषय कोणता आहे तर साहजिकच इथे मला काय सांगितलेलं आहे, पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा. कोणत्या नात्याने मी हे पत्र लिहिणार आहे? रसिक वाचक या नात्याने. आणि कोणासाठी तर स्वतःसाठी मी पुस्तकांची मागणी करणार आहे. मग विषय आपल्याला लिहायची आहे पुस्तकाची मागणी करण्याबाबत. त्यानंतर पुन्हा एकदा महोदय, स्वल्पविराम आणि आता इथे मी मुख्य मजकूर लिहायला सुरुवात केलेली आहे. पण तरीसुद्धा आपण जे काही नमुना आपल्याला दिलेला आहे त्यांनी तिथेच आपण बघणार आहोत. आता बघा, मला पुस्तकालयाला हे पत्र लिहायचं आहे तर मला हा संदर्भ कुठून मिळाला हे आधी मला लिहिलं पाहिजे आणि म्हणून मी पहिली ओळ लिहिलेली आहे की आपल्या पुस्तकालयाची जाहिरात आजच्या वर्तमानपत्रात मी वाचली. म्हणजे इथे मला कुठून संदर्भ मिळाला हे या वाक्यात आलेलं आहे. आता काय मी बातमी वाचली हेही आता मला इथे एका ओळीत लिहायचं आहे. मी फारसा वापट पसारा न लावता मोजक्या शब्दामध्ये हे लिहू शकते आणि शिवाय हे लिहिण्यासाठी मला दुसऱ्या कोणत्याही ओळींची सुद्धा गरज नाही आहे. बरोबर पत्त्याच्या खालीच त्यांनी आपल्याला त्याचं आकर्षण दिलेलं आहे. तर तेच मी इथे लिहिलेलं आहे मजकुरामध्ये. आपण दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पुस्तकांवर 20% सवलत देऊ केली आहे. मला स्वतःसाठी पुस्तके घ्यावयाची आहेत तरी पुस्तके घरपोच देण्याची व्यवस्था करावी. म्हणजे बघा इथे की दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास आकर्षण आणि इथे 20% सवलत, ह्या दोनही गोष्टी एकाच वेळेला मला दुकानदाराला सूचित करता येत आहेत. आता ह्यासाठी मला वेगळं असं कोणतंच वाक्य स्वतःचं घ्यायचं नाही आहे. तर मी जे काही प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आहे त्याचाच वापर करून मजकूर जो आहे तो लिहिते आहे आणि माझी मजकुरातील पहिला जो परिच्छेद आहे तो सुद्धा लिहून पूर्ण झालेला आहे की मला पुस्तकं घ्यायची आहे आणि पुस्तके घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी. म्हणजे पुस्तकं मला कशी हवी आहे तर हे सुद्धा मी इथे सांगितलेलं आहे. खालच्या परिच्छेदामध्ये मी लिहिलेलं आहे, आता मेल करताना परिच्छेद पाडताना सुद्धा आपल्याला 2 बोटांचं अंतर सोडायचं नाही. तर आपण समासाला लागूनच एक ओळ फक्त सोडा आणि समासाला लागूनच खालच्या ओळीमध्ये पुढचा परिच्छेद लिहा की पुस्तकांची यादी मी पाठवित आहे, त्याच्या किमती मला ठाऊक नाहीत तरी एकूण रकमेचे बिल टपाल खर्चासह किती येते ते कळवावे. आपण आपल्या बँक खात्याचा तपशील कळवला तर मी ती रक्कम आपल्या खात्यावर त्वरित ऑनलाईन भरीन. बघा आता इथे कोणताही पाल्हाळ न लावता मी काय सांगितलेलं आहे
की पुस्तकाची यादी, जी मला पुस्तकं हवी आहेत ती मी तुम्हाला पाठवित आहे. त्या पुस्तकांच्या किमती मला माहिती नाही आहेत, त्यामुळे एकूण रकमेचं बिल जे आहे टपाल खर्चासह ते मला कळवावं. आणि पैसे मी कसे पाठवणार आहे तेही मी त्यांना सांगितलेलं आहे. जर तुम्ही ते पार्सल सोडवून घेणार असाल आणि VPद्वारे ते मागवणार असाल तर तसं लिहा. इथे मी ऑनलाईनच पैसे भरणार आहे, कारण सध्या तुम्हाला माहीत असेल की ऑनलाईन पैसे भरणं हे जास्त सोयीस्कर आहे. त्यामुळे जर त्या पुस्तकालयाने आपल्याला खात्याचा नंबर दिला तर ऑनलाईन आपल्याला ते पैसे भरता येणं शक्य आहे. तर ती मी इथे गोष्ट जी आहे नोंदवलेली आहे. म्हणजे थोडक्यात फक्त इथे पुस्तकांची यादी, मला मिळणारी सवलत आणि त्याचा जो काही खर्च आहे तो मला कळवावा, हे महत्त्वाचे मुद्देच मी लिहिलेले आहे. कोणतीही या ठिकाणी फापट पसारा वापरलेला नाही. आता सगळ्यात मुख्य आहे ते म्हणजे पुस्तकांची यादी, कारण मागणी पत्र आहे आणि त्यामुळे इथे पुस्तकांची यादी जी आहे ती आपल्याला लिहायची आहे. तर पुस्तकांच्या यादीमध्ये मी 2 नावं लिहिलेलं आहे. पहिला आहे ययाती, ही एक कादंबरी आहे वि.स. खांडेकर यांची, आणि दुसरा आहे प्रारंभ, हा कविता संग्रह आहे अरुणा ढेरे यांचा. पुस्तकांची यादी लिहत असताना तुम्ही सुद्धा इथे पुस्तकाचं नाव, ती कथासंग्रह आहे, कादंबरी आहे, ललित लेख आहे किंवा त्याचा जो काही प्रकार असेल तो लिहा आणि पुढे लेखकाचं नाव लिहिणं आवश्यक आहे. नुसतं पुस्तकांची यादी लिहून चालणार नाही. हे पत्र आपण पुस्तकालयाला पाठवलेलं आहे म्हणून इथे प्रति लिहिण्याची आवश्यकता नाही. पण शालेय ग्रंथालयासाठी जर तुम्ही हे पत्र पाठवलं असतं तर पुस्तकांच्या यादीमध्ये तुम्हाला पुस्तकाचं नाव, त्याचा प्रकार म्हणजे कथा, कादंबरी, कविता संग्रह, जे काही असेल तो प्रकार, लेखकाचं नाव आणि प्रती, कारण तुम्ही ग्रंथालयासाठी पुस्तक घेत आहात म्हणून मग ते 1, 2, 3 किती प्रती आहेत तर हे तुम्हाला तिथे लिहावं लागलं असतं. परंतु इथे आपण वैयक्तिक घरासाठी हे पुस्तक मागवत असल्यामुळे साहजिकच ही एकच प्रत आपण मागवत आहोत. त्यानंतर पत्राचा समारोप करत असताना कळावे आपला नम्र, आणि त्यानंतर खाली पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता आणि त्या पत्त्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ID जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी लिहायचं आहे. की पत्राला उत्तर मिळण्यासाठी म्हणून पाकिट आपण जे काढत होतो ते इथे काढण्याची आवश्यकता नाही, कारण ईमेलसाठी पाकिट नसतं. तर ही गोष्टसुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे. नाहीतर बरेचसे विद्यार्थी नेहमी विचारतात की पाकिटाला मार्क आहेत का, पाकिट काढायचं का. तर ईमेल पत्र आहे त्यामुळे इथे पाकिट काढण्याची आवश्यकता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मागणी पत्राचा हा प्रकार तुमच्या चांगला लक्षात आला असेल. कोणत्याही प्रकारचं मागणीपत्र आता तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकाल. फक्त मागणीपत्रामध्ये एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी काही मागणी तुम्ही करता आहात तर त्या ठिकाणी त्या मागणीची व्यवस्थित यादी तुम्हाला करता आली पाहिजे. तर तुम्ही ग्रंथालयासाठी जर तुम्ही पुस्तके मागवित आहात तर ग्रंथालयातील पुस्तकांची जी काही यादी आहे ती तुम्हाला करायची आहे. नावं लिहायची आहेत व्यवस्थित, लेखकाचं नाव, प्रती हे तिथे लिहायचं आहे व्यवस्थित. त्याला पेन्सिलने रेषा आखायची आहे, बॉर्डर करायची आहे आणि व्यवस्थित त्या ठिकाणी पुस्तकांची यादी तयार करायची आहे. जर प्रयोगशाळेतील साहित्य असेल तर प्रयोगशाळेमध्ये आपल्याला कोणकोणतं त्या ठिकाणी साहित्य लागतं, त्या साहित्याची यादी, त्या साहित्याचे किती नग तुम्हाला हवे आहे, त्या साहित्यांचा प्रकार हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. उदाहरणार्थ परीक्षा नळी आहे, चंचुपात्र आहे, काचपट्टी आहे, तर हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. किंवा स्टेशनरी तुम्ही मागवत असाल तर त्या ठिकाणी स्टेशनरीच्या मागणीमध्ये जे काही फुटपट्टी असेल, फुलस्केप असेल, लेखनाचं जे काही साहित्य असेल तर त्याची मागणी तुम्ही तिथे लिहिली पाहिजे. तर सगळ्यात आधी तर मागणीपत्रामध्ये जी मागणी केली गेलेली आहे ती कोणत्या प्रकारच्या साधनांसाठी आहे हे आपल्याला आधी माहीत असलं पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या कॅटरर्सला मला ऑर्डर द्यायची आहे
आणि वाढदिवसानिमित्त मला जी काही मागणी करायची आहे त्या कॅटरर्सकडे, तर ही मागणी मी कोणत्या प्रकारची करणार आहे की मला काय काय हवे आहे माझ्या ऑर्डरमध्ये. तर त्या कॅटरर्सकडनं उदाहरणार्थ समजा मी पोळ्या मागवलेल्या आहे, भात मागवलेला आहे, त्यानंतर तिथे गुलाबजाम मागवलेला आहे, श्रीखंड मागवलेला आहे. तर हे सगळं मागवत असताना किती माणसांसाठी मागवलेलं आहे, त्यानंतर किती किलो किंवा किती त्या ठिकाणी नग मला ते हवं आहे, हे मी तिथे व्यवस्थित चांगल्या प्रकारे नमूद करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मागणी पत्राचा महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे तुम्ही जी काही मागणी करत आहात ती तुम्ही स्पष्टपणे तिथे मांडली पाहिजे. आणि उरलेला जो काही भाग आहे तो प्रश्नपत्रिकेच्या साहाय्याने तुम्ही लिहू शकणार आहात. तर मागणीपत्राचे हे मार्क तुमचे कुठेही जाणार नाही याविषयी माझी खात्री आहे. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.